सोलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केलेल्या विवाहितेचा अखेर मृत्यू झाला आहे। या प्रकरणात पती आणि ननंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील भाग्यश्रीनगर गवडी वस्ती येथे राहणाऱ्या गायत्री संतोष विटकर या 25 वर्षीय विवाहितेने 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला। नातलगाचा लक्षात आल्यानंतर तिला तत्काळ खाली उतरवून सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच नातलगाने कोणालाही न सांगता त्याला परस्पर रुग्णालयातून नेले। यानंतर गायत्रीला कणकी हॉस्पिटल आणि नंतर मेट्रो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी घरी घेऊन जाण्यास सांगितले आणि पतीने तिला बेशुद्ध अवस्थेतच रात्री 9च्या सुमारास घरी आणले। दरम्यान गायत्रीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गायत्रीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला, पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले। या प्रकरणी गायत्रीची आई सत्यभामा गोखले यांनी तक्रार दाखल केली असून पती संतोष विटकर आणि ननंद अंबिका गोटे यांच्या विरुद्ध सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। माझं नाव सत्यमा कानिकनाथ गोखले। माझ्या पोरगीला दुनियाचा त्रास होतं, नवऱ्याचं, सासूचं, नंदाचं। त्यांच्या घरात लग्न झाल्यापासून पोरगीला त्रासमध्येच होती पोरगी, पण आमच्या घरचे नांदू दे, नांदणार पोरगी नांदू दे असंच करतच आलेत। पोरगीला सारखा पट्ट्याने मारायचं, अजून नाही तर संशय घेणार, त्याने संशय घेणार। काल अचानक माझ्या पोरगीला मारून फाशी घातली ती, अजून का म्हणले त्यांनीच घालून घेतले म्हणून असं भोपली उठवले ते। अजून एका घंट्यानं का म्हणले चक्कर येऊन पडले, पोरगी बेसुधी पडले, असं झटका आले म्हणून असं सांगितले ती। लग्न कधी झालं होतं? लग्न होऊन 8 वर्ष झालंय। हां, हे पहिल्याचं मुलगा वारलं, मग दुसरा 4 वर्षाचा आहे, अपंग आहे। ते याच्या अगोदर काय भांडण वगैरे झाले होते? खूप, त्याचं लग्न झाल्यापासून हेच भांडण आहे, काय तक्रार वगैरे केली? हेच प्याचं असं संशयाने पोरगीला मारायचं, पट्ट्याने मारायचं, कशाने पण मारायचं। मग असं भांडणामुळं ना तिचे आई वडील काय केले, ह्याने काम करत नाही, ह्याला घेऊन काय करा म्हणून माझ्या लेकीला वेगळं ठेवले ते 6 महिने वेगळं। असं का संशय का वाटतं की त्यांनी ते मारलेले आहेत तुम्हाला? असं का वाटतं? त्याचं लेख खूप आम्ही हिच्या की अगोदर पण मी MIDC चौकीला पण कंप्लेंट दिले, ते पहिल्याचं लेकरू हे झाल्यावर वारल्यावर। अजून नंतर ना इथं गुरुनानक चौकात गेले, मला तिथं कंप्लेंट द्यायचं कळलं नाही, कुठं देतात काय की मला माहीत झालं नाही। हे 8-9 महिन्याची अगोदर तेव्हा ना त्यांची जाऊ दीर सर्वजण भांडणं करून पोरगीला हाकलून दिलेत। मी पण विचारायला गेले तर मला पण मारायला अंगावर आलेत त्याने। तुमची आता मागणी काय आहे? मागणी म्हणलं तर माझ्या लेकीला निर्णय काय पाहिजे, न्याय पाहिजे मला। त्यांनी मारले तसं तुम्हाला? हां, शिक्षा व्हायला पाहिजे, त्याशिवाय काहीच नाही। माझ्या लेकीला न्याय पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे। त्यांनी का म्हणत होतं तुझ्या लेकीला मी मारून टाकणार, तू काय करणार आहे? कोच्या चौकीला जाते जा, पण मी मारून टाकणार। माझा नवरा वारून आता 1.5 महिना झाला, माझ्या लेकीला घात केले ती। नुसतं आता काय म्हणले चक्कर येऊन पडले, पेपरी आले, झटका आले, तुझी लेक मेले म्हणून असा भूमका उठून काल त्यांच्या घरात मडे ठेवले ते। मी तर नव्हते, पुण्याला गेलती, आज सकाळी आले तर घर मालकीने सांगितले तुझी लेकीला असं फाशी झालेलं आहे म्हणून। काय तुमचं नाव वगैरे मारलेलं? संतोष शिवाजी इटकर। मग सासूचं नाव बागामा शिवाजी इटकर, नंदाचं नाव अंबिका भीमा गोटे, त्यांचं वडिलाचं नाव मला माहीत नाही सर।